सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर अमोल गायकवाड, विभाग प्रमुख व सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, केटीचम महाविद्यालय नाशिक। आज आपण ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून आपण अध्ययन करणार आहोत। आपल्या विषयाचं नाव आहे सार्वजनिक आयव्यय किंवा राजस्व। इंग्रजीमध्ये त्याला पब्लिक फायनान्स असं त्या ठिकाणी म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण मागच्या तासाला आपल्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेतली। अभ्यासक्रमाची ओळख करून घेत असताना आपण आपल्या पहिल्या प्रकरणामधला सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती ही आपण अभ्यासलेली आहे आणि ती आपल्याला सर्वांना समजलेली असेलच। त्या अनुषंगाने आपण एक एक त्या ठिकाणी कंटेंट पुढे जाणार आहोत आणि आज आपण शासनाची अर्थव्यवस्थेतील भूमिका याबद्दल विवेचन करणार आहोत। एखाद्या अर्थव्यवस्थेत शासनाला वेगवेगळ्या प्रकारची भूमिका बजवावी लागते आणि ती बजवत असताना शासनासमोर वेगवेगळ्या प्रकारची कामं असतात आणि ती कामं सरकारला त्या ठिकाणी करावी लागतात। ती कामं केल्यानंतर जनतेच्या मनामध्ये एक आशावाद त्या ठिकाणी निर्माण होतो। सरकार जबाबदारीने आपले कर्तव्य त्या ठिकाणी पार पाडत असतं। एखाद्या देशाने कोणत्याही प्रकारची अर्थव्यवस्था स्वीकारलेली असो, अशा प्रत्येक अर्थव्यवस्थेत सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका असते। कोणत्याही अर्थव्यवस्थेत सरकारला मूलभूत कार्य करावी लागतात। वेगवेगळ्या प्रकारची कार्य करत असताना सरकार आपल्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी ओळखते आणि ही जबाबदाऱ्या त्या ठिकाणी ओळखत असताना कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था ही भांडवलशाही अर्थप्रणालीवर किंवा समाजवादी किंवा साम्यवादी किंवा मिश्र अर्थप्रणालीवर आधारलेली असो, अशा प्रत्येक अर्थव्यवस्थेत सरकारला काही मूलभूत कार्य करावी लागतातच। तसेच प्रत्येक अर्थव्यवस्थेत सरकारची खास काही भूमिका असते। मुळातच आपण अर्थव्यवस्थांचे प्रकार विद्यार्थी मित्रांनो समजावून त्या ठिकाणी घेणार आहोत। जगात साधारणपणे 3 प्रकारच्या अर्थव्यवस्था आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतील। उत्पादन घटकांच्या मालकी हक्कानुसार करण्यात येणारे अर्थव्यवस्थांचं वर्गीकरण, एक म्हणजे भांडवलवादी अर्थव्यवस्था, दुसरी साम्यवादी अर्थव्यवस्था आणि तिसरी म्हणजे मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्था। आता भांडवलवादी अर्थव्यवस्थेचं उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिका, त्याचं उदाहरण आपल्याला डोळ्यासमोर त्या ठिकाणी घेता येईल। आणि साम्यवादी अर्थव्यवस्थेचं उदाहरण म्हणजे चीन किंवा रशिया, याचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर घेता येईल। मिश्र अर्थव्यवस्थेचं उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था होय आणि भारतीय अर्थव्यवस्थेत वेगवेगळ्या प्रकारची कामे सरकारला त्या ठिकाणी करावी लागतात। ही कामं करत असताना वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी शासनाच्या भूमिकेचे वर्गीकरण 3 प्रकारे केलेले आहे। सनातनवादी अर्थतज्ञांच्या मते शासनाची भूमिका, नव सनातनवादी शास्त्रज्ञांच्या मते शासनाची भूमिका आणि आधुनिक अर्थतज्ञांच्या मध्ये शासनाची भूमिका आपण त्या ठिकाणी समजावून घेणार आहोत। सर्वप्रथम सनातनवादी अर्थतज्ञांच्या मते शासनाची भूमिका, त्यामध्ये ॲडम स्मिथ यांचा प्रामुख्याने आपल्याला उल्लेख करावा लागेल। निर्हस्तक्षेपी भांडवलशाही हा विचार त्यांना मान्य असल्याने सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये कमीत कमी हस्तक्षेप करावा असे त्यांचे मत होते। त्यांच्या मते सरकारने पुढील कार्य करावी, एक म्हणजे देशाचं संरक्षण, 2 म्हणजे कायदा व सुव्यवस्था निर्माण करणे, 3 सामाजिक सेवा सुविधा उपलब्ध करून देणे, अशी 3 प्रमुख कार्य फक्त सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये करावी। या व्यतिरिक्त कोणतेही कार्य सरकारने करू नये असे म्हणता येईल। आता एक एक कार्याचं आपण सविस्तर विवेचन त्या ठिकाणी करणार आहोत। देशाचं संरक्षण आणि कायदा व सुव्यवस्था, आपल्या देशाचे परकीय आक्रमणापासून रक्षण करणे, तसेच देशांतर्गत शांतता राखण्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखणे
हे कोणत्याही सरकारचे मुख्य कार्य होय. या कार्यासाठी आवश्यक व्यवस्थापन प्रस्थापित करणे, न्यायदानाची व्यवस्था करणे, पोलीस यंत्रणा उभारणे इत्यादीसाठी संबंधित कार्य ही सरकारला करावी लागतात. परकीय आक्रमणापासून देशाचं संरक्षण करण्यासाठी देशामध्ये सैन्य उभारणी, शस्त्रांची निर्मिती, नवीन शस्त्रांची खरेदी इत्यादी कार्य देखील महत्वाची आवश्यक असतात असं त्या ठिकाणी म्हणावे लागेल. दुसरं कार्य कायदा व सुव्यवस्था निर्माण करणे. निरहस्तक्षेपी अर्थव्यवस्थेत ज्या सेवा सुविधा खाजगी क्षेत्र समाजास उपलब्ध करून देऊ शकत नाही त्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारवर येते. काही सेवा सुविधा समाजाच्या व देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असतात, परंतु व्यापारी दृष्टिकोनातून त्या खाजगी क्षेत्राला परवडणाऱ्या नसतात. उदाहरणार्थ रस्ते असतील, धरणे असतील इत्यादींचे बांधकाम यासाठी फार मोठे भांडवल तर लागतेच, शिवाय फलपोषण काळही फार मोठा असतो. त्यामुळे खाजगी उद्योजक अशा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास तयार होत नाहीत. अशा वेळेस सरकारने पुढाकार घेऊन अशा सेवा सुविधात गुंतवणूक करून त्या समाजाला उपलब्ध करून दिल्या पाहिजे अशी समाजाची त्या ठिकाणी अपेक्षा असते. त्यासाठी सरकारने सचोटीने आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण पार पाडल्या पाहिजे असं त्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर सामाजिक सेवा सुविधा उपलब्ध करून देणे. सामाजिक सेवा सुविधा उपलब्ध करून देताना जनतेची सरकारकडनं काही अपेक्षा असते. कमी किमतीमध्ये वस्तू व सेवा उपलब्ध करून देणे, जनतेसाठी बाग बगीचा, जनतेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनतेसाठी आरोग्याची सुविधा, जनतेसाठी त्या ठिकाणी सरकारी इस्पितळांची सुविधा या मोफत त्या ठिकाणी कशा त्या ठिकाणी मिळतील अशी जनतेची अपेक्षा असते. म्हणून सामाजिक सेवा सुविधा उपलब्ध करून देणे ही सरकारची ही प्रमुख भूमिका असते असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. त्याचप्रमाणे मजग्रेव यांचं त्या ठिकाणी विचार आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. सनातनवादी अर्थतज्ञ मजग्रेव यांनी आपलं मत त्या ठिकाणी मांडताना सरकारच्या कार्यांमध्ये भर घातलेली दिसून येते. म्हणजे ऍडम स्मिथनं जी काही कार्य सांगितलेली आहे त्या कार्यांव्यतिरिक्त देखील शासनाची अर्थव्यवस्थेतील भूमिका ही वाढलेली असते आणि अशी भूमिका पार पाडत असताना समाजाचं सर्व कल्याण कसं होईल किंवा समाजाचं कल्याण कसं होईल अशी अपेक्षा त्या ठिकाणी शासनाने निर्माण केली पाहिजे असं त्या ठिकाणी मला वाटतं आहे. या ठिकाणी मजग्रेव काय म्हणतात की उपलब्ध साधन सामुग्रीचे योग्य वाटप, अमर्यादित गरजा व मर्यादित साधन सामुग्री ही मूलभूत आर्थिक समस्या आहेत आणि ही समस्या यशस्वीपणे सोडवण्यासाठी सरकारने देशात उपलब्ध असणारी साधन सामुग्री निरनिराळ्या क्षेत्रात योग्य त्या प्रमाणात वाटली जाईल हे पाहिले पाहिजे. म्हणजे देशामध्ये जी काही उपलब्ध साधन सामुग्री असते ती गरीब आणि श्रीमंतांमध्ये कशा रीतीने त्या ठिकाणी वाटली जाईल, त्याचं वाटप त्या ठिकाणी न्याय पद्धतीने कसं होईल यासाठी सरकारने सतत त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे असे डॉक्टर मजग्रेव यांचे विचार त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर 2 उत्पन्न व संपत्तीचे समान वाटप करणे. मला वाटतं नियोजन काळापासून हा फार मोठा प्रश्न आपला अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होत चाललेला आहे. आजपर्यंत देखील उत्पन्न आणि संपत्तीचं समान वाटप करण्यासाठी सरकारला फार मोठं काही यश आलं नाही असं म्हणावं लागेल. तरी देखील डॉक्टर मजग्रेव असं म्हणतात की उत्पन्न आणि संपत्तीचं समान वाटप झालं पाहिजे. राष्ट्रीय संपत्ती व राष्ट्रीय उत्पन्नाचे देशातील जनतेत योग्य व न्याय वाटप करणे हे प्रत्येक सरकारचे कर्तव्य असते. यासाठी वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांमध्ये योजल्या जाणाऱ्या उपाययोजना वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. आता कोणतीही अर्थव्यवस्था असो, भांडवलवादी अर्थव्यवस्था असो किंवा साम्यवादी अर्थव्यवस्था असो किंवा त्या ठिकाणी संमिश्र अर्थव्यवस्था असो, अशा प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न व संपत्तीचे वाटप करणे हा एक प्रमुख प्रश्न सरकार समोर त्या ठिकाणी असतो असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. त्यानंतर रोजगार पातळीमध्ये वाढ करणे. अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार प्रस्थापित करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. एकदा पूर्ण रोजगार प्रस्थापित झाला की ती पातळी टिकून ठेवण्याचे काम सरकारला करावे लागते. तसेच
सतत बदलत्या किमतीचे दुष्परिणाम लक्षात घेऊन सरकारने देशातील किमती योग्य पातळीवर स्थिर ठेवण्याचे प्रयत्न केले पाहिजे असे म्हणावं लागेल. आता मागेल त्याला काम हे सरकारने आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध करून दिले पाहिजे. खाजगी क्षेत्रात आणि सार्वजनिक क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी सरकारने निर्माण केल्या पाहिजे, जेणेकरून प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल यासाठी सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये प्रयत्न केला पाहिजे. कुठलाही व्यक्ती रोजगारापासून वंचित राहणार नाही अशी भूमिका सरकारची अर्थव्यवस्थेमध्ये असली पाहिजे असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आता किंमत पातळी स्थैर्य राखणे. आता गरिबांच्या दृष्टिकोनातून किंवा सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून ज्या काही वस्तू आणि सेवा तयार केल्या जातात त्या वस्तू आणि सेवांची किंमत त्या ठिकाणी कमी ठेवणे किंवा गरिबांना किंवा सर्वसामान्य लोकांना त्या वस्तू त्या ठिकाणी कशा परवडतील या दृष्टिकोनातून त्या वस्तू तयार करणे. अशा वस्तू तयार करत असताना एक तर देशातल्या देशात अशा वस्तू आणि सेवांची निर्मिती करणे किंवा विदेशातून अशा वस्तू आणि सेवा आयात करून गरिबांपर्यंत किंवा सर्वसामान्यांपर्यंत ह्या वस्तू त्या ठिकाणी वस्तूंचा पुरवठा करणे असं सरकारचं त्या ठिकाणी काम असतं असं म्हटलेलं आहे. परंतु किंमत पातळी स्थैर्य राखणं हे देखील सरकारचं एक आजच्या मितीला सरकारचं सर्वात महत्वाचं कार्य आहे असं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. त्यानंतर भांडवल उभारणे आणि आर्थिक विकास करून आर्थिक विकास साध्य करणे असं म्हणावं लागेल. सरकारचे हे कार्य विकसनशील देशांच्या दृष्टिकोनातून अधिक महत्वाचे ठरते. दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या अनेक देशांनी जलद आर्थिक विकासासाठी नियोजनाचा मार्ग स्वीकारला. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल उभारणी करणे आवश्यक असते. या कार्यातही सरकारला महत्वाची भूमिका पार पाडावी लागते. सरकार देशात भांडवल उभारणी करण्यात जितके यशस्वी होते तेवढा आर्थिक विकासाचा दर अधिक असण्याची शक्यता असते. यावरून या कार्याचे महत्व आपणास लक्षात येईल. आता ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल उभं होते त्या देशाचे प्रगती त्या देशाचा विकास मोठ्या प्रमाणावर होतो. अशी भांडवल उभारणी करून ती सार्वजनिक क्षेत्रात किंवा खाजगी क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली तर मला वाटतं रोजगार पातळीत वाढ होईल, उत्पादन क्षमतेत वाढ होईल, लोकांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल, लोकांच्या बचतीमध्ये वाढ होईल आणि पुन्हा बचतीचं रूपांतर गुंतवणुकीमध्ये होईल आणि एकूणच असं म्हणता येईल की यातून देशाचा आर्थिक विकास साध्य करता येईल असं त्या ठिकाणी म्हणावे लागेल. सरते शेवटी आपल्याला सारांशमध्ये असं सांगता येईल की बदलत्या आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थितीनुसार सरकारच्या भूमिकेत म्हणजेच कार्यात सतत बदल होत असतो. आज प्रत्येक अर्थव्यवस्थेने कल्याणकारी राज्य या संकल्पनेचा स्वीकार केलेला आहे. मग ती कोणतीही अर्थव्यवस्था असो. आपण या अगोदर आपल्या पहिल्या प्रस्तावनेमध्ये त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे की ती अर्थव्यवस्था भांडवलवादी असो, साम्यवादी अर्थव्यवस्था असो किंवा भारतासारखी संमिश्र अर्थव्यवस्था असो, अशा प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये सरकारला कल्याणकारी राज्य संकल्पना याचा नेहमीच व सतत त्या ठिकाणी विचार करावा लागतो आणि या संकल्पनेचा स्वीकार केल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शासनाची भूमिका अर्थातच कार्य अतिशय किंवा अधिक व्यापक होत असल्याचे दिसून येते असं म्हणता येईल. डॉक्टर ॲडम स्मिथ यांनी देखील त्या ठिकाणी याच परिस्थितीचा विचार केलेला आहे. मसग्रेव यांनी देखील त्या ठिकाणी सरकारच्या कार्यांमध्ये सतत वाढ झाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणून कोणत्याही अर्थव्यवस्थेमध्ये सरकारची भूमिका किंवा सरकारची कार्य ही अतिशय महत्वपूर्ण असतात. अशा रीतीने आपण सारांश हा बघू शकतो की बदलत्या आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थितीनुसार सरकारच्या भूमिकेमध्ये म्हणजे सतत कार्यामध्ये व्याप्तीमध्ये वाढ होत असताना दिसून येत आहे. यानंतर आपला पुढचा भाग जो आहे तो आपण बघू शकतो की प्रश्न. मग या विभागावरती कुठला प्रश्न विचारला जातो तर ते आपण बघूया. तर खालील प्रश्नांची उत्तरे 200 शब्दात लिहा असा 15 गुणांचा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. मग शासनाची अर्थव्यवस्थेतील भूमिका व कार्य सविस्तर स्पष्ट करा हा प्रश्न आपल्याला यावरती सोडवायला येऊ शकतो. या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही विभागामध्ये येऊन मला डॉक्टर अमोल गायकवाड, हेड ऑफ द डिपार्टमेंट इकॉनॉमिक्स
तुम्ही भेटू शकता आणि तुमच्या शंकांचं समाधान हे निरसन हे इथे केले जाईल. धन्यवाद. थँक्यू.